नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीपुत्र अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून त्यामध्ये बेडवरचं जे काही सोयाबीन आहे 4 फुटाच्या बेडवरचं सोयाबीन आणि तूर, त्यामध्ये परिपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका. आणि जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल आणि तो तुमच्याच फायद्याचा असणार आहे, प्रत्येक शेतकऱ्यांचा. आणि जवळपास आता तुम्हाला जे काही माहिती सांगणार आहे, आधी पहिली गोष्ट आपल्या तुरीची माहिती सांगायची आहे. त्यामध्ये आज जवळपास 8 दिवस झाले सतत पाऊस चालू आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पाऊस चालू आहे. आणि तूर हे असलं सेन्सिटिव्ह पीक आहे की त्याला पाणी हे जास्त झालं की ऑटोमॅटिक त्यामध्ये मर रोग त्यामध्ये येतो, जमिनीमध्ये पाणी साचल्यामुळे. पण आपण बेडवरती केल्यामुळे तुरीची परिस्थिती कशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. आज 80 दिवसाची तूर आहे, 70 ते 80 दिवसाची. त्याचं बूड बघा तुम्ही तुरीचं कशा प्रकारे झालेलं आहे. हे बघा, आता सध्या 75 दिवसाची तूर आहे आणि ह्या बेडमध्ये आता सध्या पाणी आहे का, मी पाण्यात थांबलोय सध्या आणि हे पूर्ण पाणी निघून जात आहे. हे जवळपास अर्धा फुटाची हाईट असल्यामुळे या तुरीला कुठल्याच प्रकारे पिवळेपणा असो, याची वाढ कुठल्याच प्रकारे खुंटलेली नाही. बघू शकता तुम्ही तूर कशा प्रकारे हिरवीगार त्यामध्ये कळा आणि भरपूर सारे त्यामध्ये फुटवा. आणि सोयाबीन ही बघू शकताय तुम्ही, सोयाबीनला 3 फवारण्या आपण योग्यरित्या केलेल्या आहेत. त्यामध्ये आज 80 दिवस झालं या प्लॉटला आणि शेंगा ही पूर्णपणे भरलेले आहेत. तुम्हाला दाखवतो शेंगा कशा प्रकारे भरली, त्याच्यामध्ये दाना हे बघा, याच्यामध्ये हे बघा पूर्णपणे दाना भरलेला आहे. यामध्ये शेवटच्या फवारणीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पोटॅश वापरायचं आपल्याला. प्रॉपर पोटॅश वापरल्यामुळे अशा प्रकारे दाना भरतो, पूर्णपणे झाडाच्या परिपूर्णपणे त्यामध्ये शेंगा भरल्या जातात. योग्य प्रकारे आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये बघू शकताय तुम्ही झाडाच्या शेंगा कशा प्रकारे भरलेली, पूर्णपणे बुडातनं शेंगा भरल्या त्यात आणि कुठलंच आपलं शेंगाला आळी वगैरे पोखरलेली नाही. आणि 8 दिवस झाले सतत पाऊस आहे, तरी आपलं बेडवरचं सोयाबीन अशा प्रकारे, तूर बघा कशा प्रकारे दिसते तुम्हाला. अति उत्तम प्रकारे यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि मी व्हिडिओ सतत टाकत असतो यूट्यूबवरती, आपण जे काही गोष्टी करत असतो त्यामध्ये. मला कमेंटमध्ये विचारलेलं की तुम्ही तुरीचा व्हिडिओ केला होता, पहिली खुंडणीला आपण व्हिडिओ करून टाकला होता, त्यामध्ये नंतर आपण व्हिडिओज केला नाही कारण त्याला सतत पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता आला नाही. आता पावसाचा खंड पडलेला आहे त्यामध्ये आणि आपण शेतामध्ये येऊन व्हिडिओ करतोय. आता पाणी सतत जाते त्यामधनं, तुम्हाला दिसतच आहे. त्यासाठी आपल्याला नियोजन करूनच तूर आणि सोयाबीन करावं लागेल, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये फायदा होईल. अशा प्रकारे जर पाऊस पडलं तर शेतकऱ्याचं भरपूर त्यामध्ये नुकसान आहे. पेरणी करण्याचं सोयाबीन पाण्यात आहे, तूर तर गेलीच आहे पाण्यानं, पण इथं बेडवरती केल्यामुळे अशा प्रकारे परिस्थिती आहे त्याची. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे नवीन माहिती ऐकायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दिसला जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.